जगा आनंदाने एकमेकांची स्पेस जपत. समीर आणि मेघाचं लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. आज समीरच्या मित्रांबरोबर पार्टीला जाणार होता. संध्याकाळी जेव्हा तो पार्टीला गेला तेव्हा मेघा त्याला सारखं कॉल करून विचारत होती, कुठे आहेस, काय करतो, कोण कोण आहे, कधी येणार. तो तिचे कॉलवर कॉल बघून खूप संतापत होता. तो मित्रांसोबत पार्टी नीट एन्जॉय करू शकला नाही. घरी गेल्यावर त्या दोघांची भांडणं झाली. कधी नाही ते मी मित्रांबरोबर पार्टीला गेलो तेव्हा तो तर इतकी ही स्पेस तुला देता येत नाही काय, सारखा कॉल करून डिस्टर्ब करत होतीस. असंच एकदा मेघा खूप वेळ मोबाईलवर चॅटिंग करत बसली होती. थोड्या वेळाने जेव्हा ती आत गेली तेव्हा समीरने तिचा मोबाईल बघितला तर पासवर्ड ठेवला होता. हे बघून समीर खूप चिडला. मेघा म्हणाली, काय यार, तू थोडीही स्पेस देत नाही. माझ्या बालपणीच्या मैत्रिणीची खूप दिवसातून बोलून मूड छान झालेला माझा तू भांडण काढून घालवून सगळा टाकला. असा प्रसंग नवरा बायकोंमध्ये नेहमीच आहे. आज कोणत्याही मुलीला विचारलं की तुला कसला नवरा हवाय तर तिचं एकच उत्तर असतं, मला माझी स्पेस देणारा नवरा हवाय. स्पेस द्यायचं म्हणजे नक्की काय? स्पेस म्हणजे सुसह्य मोकळेपणा देणे. त्यातली स्पेस जी अतिशय महत्वाची आहे ती प्रत्येकाला हवी असते आणि ती काही प्रमाणात नक्कीच गरजेची असावी, पण इतकीही नसावी की ज्यामुळे अंतर प्रमाणापेक्षाही जास्त वाढत जाईल. प्रवासाला जाणं, सिनेमाला जाणं, मित्रमैत्रिणींसोबत फिरायला, जेवायला जाणं अशा कित्येकही गोष्टी दोघांपैकी कोणाच्याही एकाच्या डोक्यातल्या प्रतिमेत बसणाऱ्या नसतील तर मात्र यावर बंधन घालण्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न होतो, म्हणजे दुसऱ्यांच्या नियंत्रणावर स्वातंत्र्य घालून दुसऱ्यांची स्पेस कमी करण्याचा प्रयत्न होतो. अर्थातच स्पेस देण्याचा थेट संबंध विश्वास या गोष्टींची देखील आहे. काही गोष्टी नवरा बायको दोघांनी नीट ठेवल्या तर असे प्रसंग टाळता येतील. पहिली गोष्ट म्हणजे नवरा किंवा बायको ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिला तिचं एक स्वतंत्र मत आहे हे मनापासून स्वीकारलं. नवऱ्याने असं वागले पाहिजे, तू बायको आहे तर असं नाही वागायला हवं, अशा चौकटीत राहण्यापेक्षा दोघंही स्वतंत्र अस्तित्व जपत सहजीवन तयार करायला हवं. याचा अर्थ असा नाही की मनमानी कारभार करणं. दोघांनी एकमेकांच्या मताचा आदर करणं, मोकळीनं देणं. त्या मोकळीतेला काही बंधने असू शकतात, पण ती इतकी असू शकते की समोरच्याला गुदमरून जावा. दुसरी गोष्ट आहे संवाद. नवरा बायको दोघांमध्ये संवाद हवा. दोघांची जी स्वतंत्र स्पेस आहे त्यातला काही भाग हा ओव्हरलॅप होऊन तर काही स्वतंत्र राहील. या बाबतीत स्पष्टता आणि मानसिक तयारी नात्यामध्ये असायला हवी. जी एकमेकांची स्वतंत्र स्पेस आणि ते दोघंही पूर्णपणे मनापासून स्वीकारणं गरजेचं आहे. त्या स्पेसवर दोघांचा दृढ विश्वास असायला हवा. तिसरी गोष्ट आणि लवचिकता. वेळोवेळी होणाऱ्या संवादातून एकमेकांच्या अपेक्षा, आत्ताची परिस्थिती, आपल्याला काय हवंय आणि काय हवंय याची स्पष्टता आलेली असू शकते, पण काही वेळेस या स्पष्ट झालेल्या गोष्टींमध्ये बदल करायची गरज पडू शकते, तर त्याचा स्वीकार व्हायला हवा. तेवढीच लवचिकता आपल्याला दाखवता आली पाहिजे. उदाहरण द्यायचं तर झालं तर तुम्हाला मैत्रिणीसोबत शॉपिंगला जायचं आणि आज नवरा लो फील करत असल्यामुळे नाही म्हणतोय, तर त्या वेळी स्पेसवरून वाद घालण्याची ऐवजी परिस्थिती समजून घेता आली पाहिजे. स्पेस मायक्रो असावी, अगदी दिसेल न दिसेल अशी नाहीतर बांधली जाण्याची वेळ लागेल. नात्यातील श्वास जिवंत राहिला पाहिजे. प्रेम 100% हवे तर पण पेरणी करताना स्पेसच्या नावाखाली हातचे राखून ठेवले जाते. स्पेस जपत एकमेकांना उमजून घ्यायचे असते, अन्यथा एकाच दिशेने जाणाऱ्या वाटा अचानक वाटा बदलून घेतात. पुरेची स्पेस देत आपली नाते फुलवण्याचा, भरण्याचा, प्रगल्भ करण्याचा सतत प्रयत्न करणं हेच नवरा बायको सुखी संसार रहस्य आहे. चला तर मग जगूया आनंदाने एकमेकांची स्पेस जपत.